प्लस काय मायनस? प्लस काय? कर्ज उभारणी. हे एक सूत्र झालं. दुसरं एक सूत्र आहे बघा. दुसऱ्या सूत्रानुसार हा एकूण उत्पन्न, एकूण सार्वजनिक उत्पन्न, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च, एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च. खर्चाच्या उत्पन्नावरचा अतिरिक्त भार जो असतो त्यातनं कर्ज काय केलं जातंय? मायनस. मग आता प्लस असो का मायनस, कर्ज दिला असेल तर कोणती तूट आहे ती? राजकोषीय, किंवा त्याच तुटीला वित्तीय तूट असंही म्हणतात. लक्षात ठेवा, वित्तीय तूट. ही एक तूट महत्वाची आहे, लक्षात असू द्या. ही तूट बघा 1991च्या आर्थिक सुधारणेच्या कालखंडात त्यावेळेला जवळजवळ 16.5% इतकी तूट होती जीडीपीच्या प्रमाणात. 16.5. आणि गेल्या अनेक वर्षाच्या नंतर सध्या आता वर्ष 2020 कोविडच्या काळामध्ये ही तूट 9 किती टक्के होती? 2. आणि आता टार्गेट आहे 2025चं बजेट टार्गेट आहे 4 किती? 4. बस हे एवढे जरी आकडे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ह्याचं वन लाईनर लक्षात ठेवायला, भारत सरकारनं घेतलेलं कर्ज, हे कर्ज म्हणजे काय असेल? वित्तीय तूट होय. तसं आणखी एक बघा, प्राथमिक तूट तुम्हाला विचारते बरं परीक्षेला. प्राथमिक तूट, प्राथमिक तूट, राजकोषीय तूट, राजकोषीय तूट, राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय होय? सरकारनं घेतलेलं कर्ज आहे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारनं घेतलेलं कर्ज असेल तर लक्षात ठेवा, कर्ज घेतल्यास काय द्यावं लागेल? व्याज द्यावं लागेल. मग व्याज देयता, ही व्याज देयता म्हणजे कोणती तूट आहे? प्राथमिक तूट. असा क्वेश्चन पडला होता आपल्याला. सरकारनं घेतलेलं कर्ज त्यावर द्यावं लागणारं व्याज म्हणजे डॅश डॅश तूट होय. उत्तर काय होतं? प्राथमिक तूट. त्यालाच आणखी एक नाव आहे, त्यालाच काय म्हणतात? चालू खाते तूट. चालू खाते तूट, राईट. हे दोन्ही लक्षात ठेवा, चालू खातं किंवा राजकोषीय तूट. आता हे प्रमाण सध्या किती आहे? टार्गेट बजेट ते 4.4 राजकोषीय तूट. प्राथमिक तूट किती आहे? प्राथमिक तुटीचं लक्ष किती रे? तुटी संदर्भातले महत्वाचे काय आकडे लक्षात ठेवा. खूप जास्त IMP आहेत, परीक्षेला विचारले जातील. एक मिनिट. बघा, बजेटची फाईल आहे बघा. ही फाईल नंतर घरी गेल्यावर व्यवस्थित वाचून घ्या. जे ऑनलाईनला आहेत, आपल्या टेलिग्रामला आहे, दोन्ही चॅनलला आहे, ती फाईल डाउनलोड करून घ्या. एक एक वाक्य अतिशय बारकाईने वाचा, कारण बजेटवर दरवर्षी 1 ते 2 क्वेश्चन हमखास आहेत आपल्याला. म्हणते पेपर कुठला का असे ना, कंबाईन गट ब असो गट का असो, राईट. हे लक्षात ठेवा. आता कधीपर्यंत? 2024-25, त्याच्या आधीच असेल बघा, राईट. अर्थसंकल्पीय तूट बजेट 2025-26 हे आकडे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. सेम या टाईपचा एक PYQ आहे. काय विचारलं होतं? हे 4 घटक दिलेले होते आणि त्यावेळेचं बजेट मला वाटतं 2022-23 बजेट दिलं होतं. जोडायला हवा, आकडे दिलेले होते, तूट दिलेले होते, मॅच द बॉक्स. त्या टाईपचा क्वेश्चन आला तर आत्ताचे आकडे लक्षात ठेवायचे. कोणते? बजेट एस्टिमेट 2025-26. यातलं महसुली तुटीचं टार्गेट लक्ष किती आहे? 1.5% महसुली तूट. त्याचं प्रभावी महसुली तूट किती आहे? 0.3% टार्गेट बजेट 2025-26. राजकोषीय तूट आता क्वेश्चन मध्ये बघितलो आपण किती होती? 4.4 ही टार्गेट किंवा लक्ष आहे. आणि प्राथमिक तूट किती? 0.8. हे लक्षात ठेवा. सर्वाधिक तूट कोणती असे विचारल्यास यापैकी राजकोषीय. राजकोषीय तुटीनंतर क्रमांक 2 ची कुठली? महसुली. आता महसुली तूट म्हणजे काय असते? तर सरकारचं महसुली उत्पन्न, महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च. महसुली खर्च हा उत्पन्नापेक्षा कसा असेल? जास्त असतो. महसुली उत्पन्न म्हणजे कर्ज, कर आणि करेत्तर, महसुली उत्पन्न. आणि महसुली खर्च योजना आणि बिगर योजना. महसुली उत्पन्नापेक्षा जर महसुली खर्चाचं प्रमाण जास्त असेल तर महसुली तूट निर्माण होते, राईट. त्यानंतर प्रभावी महसुली तूट म्हणजे काय? तर महसुली तुटीमधून, महसुली तूट, महसुली तुटीमधून अनुदानाची रक्कम, अनुदान काय केलं जातंय? वजा केलं जातंय. अनुदान, महसुली तुटीमधून अनुदानाची रक्कम वजा केल्यानंतर जी तूट राहते, शिल्लक राहते, त्याला काय म्हणतात? प्रभावी किंवा परिणामकारक महसुली तूट. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिशियट किती आहे? 0.3%. सर्वात कमी तूट कोणती असते? हीच असते बरं का. प्रभावी महसुली तूट प्रमाण किती आहे बघा? 0.3. त्यानंतर परत प्राथमिक तूट म्हणजे आपण जे राजकोषीय तूट आहे, तर राजकोषीय तूट असेल, राजकोषीय तूट मायनस का प्लस? मायनस कर्ज. हे जर आपण जोडलं तर कोणती तूट झाली ती? प्राथमिक तूट.
प्राथमिक तुटीचं सूत्र लक्षात ठेवा, राजकोषीय तूट मायनस कर्ज नाही हो, व्याज देयता. राजकोषीय तूट मायनस व्याज देयता काय मिळेल? प्राथमिक तूट मिळते. बरोबर आहे. प्राथमिक तुटीचं लक्ष 0.8 ह्याच्या अगोदरचे बजेट आहेत. यंदाचं बजेट एस्टिमेट लक्षात ठेवा हे. महसुली तूट 1.5, प्रभावी महसुली तूट 0.3, त्याच्यानंतर राजकोषीय तूट 4.4 आणि प्राथमिक तूट किंवा चालू खाते तूट 0.8%. हे एवढा चार्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, महत्वाचा असेल. आपल्या बजेटच्या टेलिग्रामच्या फाईलला आहे, तिथनं घेऊ शकता बरं. ठीक आहे. आणि जर बाय चान्स बजेट प्रोफाईल दिला असेल तुम्हाला, तर बजेट प्रोफाईलचा सर्वाधिक खर्च यंदाचा किती आहे? आतापर्यंतच्या भारताच्या अर्थसंकल्पापैकी सर्वाधिक खर्च किती? 50.65 लाख कोटीचं बजेट आहे. 50.65 लाख कोटी रुपयाचं बजेट आहे. यातलं बघा, एकूण करातून मिळणारा वाटा, हा ग्रीन कलरचा बॉक्स आहे का, एकूण महसूल येते. एकूण महसूल यापैकी कर प्राप्त उत्पन्न 28.37 लाख कोटी. सर्वाधिक उत्पन्न कशातनं मिळते आपल्याला? करातून. करातला कुठला कर असं जर विचारलं तर प्राप्ती करातून मिळणारं उत्पन्न सर्वात जास्त आहे बरं का. प्राप्ती कर म्हणजे आयकर, इन्कम टॅक्स, प्राप्ती करातून मिळणारं उत्पन्न सर्वात जास्त असेल. आणि सर्वाधिक खर्च आपला व्याज देयता आहे का, व्याज देयता इथे उत्तर असेल बघा. व्याजावर आपला सर्वाधिक खर्च होतो बरं का एकूण खर्चापैकी. मग जर तुम्हाला असं विचारलं की सर्वाधिक खर्च कशावर होतो, तर व्याज देयता, व्याज भरणा किंवा व्याज देयता. कुठे व्याज भरणा 12.76. आता यातल्या योजना वगैरे सोडून बरं का, फक्त व्याज शब्द दिला असेल योजना सोडून, तर त्याचे उत्तर असेल सर्वाधिक खर्च व्याजावर होतो आपला. आणि इकडं सर्वाधिक उत्पन्न कशातून मिळत आहे, इथं काही कर दिलेत बघा. यातलं उत्पन्न कराचा वाटा बघा किती आहे, 14.38 लाख कोटीचा आकडा येतो. मग त्यानंतर जीएसटी, कुठे जीएसटी, वस्तू आणि सेवा कर. त्याच्यानंतर महामंडळ कर आहे बघा, महामंडळ कर. त्याच्यानंतर सीमा शुल्क आणि आबकारी कर यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करातून मिळतंय असं विचारल्यास काय लिहाल? उत्पन्न कर किंवा प्राप्ती कर किंवा आयकर यामधून मिळणार उत्पन्न सर्वात जास्त आहे. महत्वाचा असेल, याचा चार्ट असेल बघा, हा चार्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्त्रोत दिला असेल, केंद्राच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे असं विचारलं, वर्ष गेल्या 20 वर्षातलं कुठलंही वर्ष दिला असेल, हे कुठला बघा, रुपया आला कसा गेला कसा, पुढे असेल रुपया आला कसा म्हणजे सरकारचं काय असेल, उत्पन्न आहे. या उत्पन्नापैकी बघा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत दिला असेल, स्त्रोत विचारला असेल, उत्तर काय मग? हे पहिला पॉईंट, कर्ज आणि इतर देयता. बजेट कुठलंही घ्या तुम्ही, कुठलंही बजेट घ्या, सर्वाधिक उत्पन्न कशातून मिळतंय? कर्ज आणि इतर देयता. 2023चा कंबाईनचा पेपर हा प्रश्न पडला होता. केंद्राच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत काय आहे असं विचारलं होतं. जर स्त्रोत विचारला असेल काय लिहाल? कर्ज आणि इतर देयता. आणि जर केंद्राच्या उत्पन्नातला सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करून देणारा सरळ सरळ कर किंवा टॅक्स विचारला असेल तर वर्षनिहाय उत्तर बदलेल त्याचं. बरोबर आहे. 25-26 विचारलं तर आयकर असेल. त्याच्यानंतर 24-25 दिला असेल तरी आयकर असणार. पण 22-23, 23-24 दिला असेल तर उत्तर काय असणार त्याचं? जीएसटी असं उत्तर असेल, लक्षात ठेवा, जीएसटी. आणि या सगळ्या करापैकी केंद्राला कोणत्या करातून सर्वाधिक महसूल मिळतो, प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? तर लक्षात ठेवा, प्रत्यक्ष करातून मिळणारा महसूल सर्वात जास्त आहे. प्रत्यक्ष करापैकी यंदाचं बजेट सर्वाधिक महसूल कशातून? आयकर, इन्कम टॅक्स. ह्याचा टॅक्स स्लॅब बदललाय, नवीन आयकराचं विधेयक मांडलंय. बरोबर आहे. त्या नवीन आयकर विधेयकाप्रमाणे 4-4 लाखाचे टप्पे, 4 लाख, 8 लाख, 12 लाख, 16 लाख, 20 लाख आणि 24 लाख, त्यापेक्षा जास्त. 0%, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. लक्षात ठेवा, आयकराचे नवीन कर, आयकरातनं मिळणारा वाटा सध्या किती पैसे येतं? 22 पैसे आयकरातनं मिळतात. आता कधी कधी काय करतो आयोग, पुढील उत्पन्नाच्या वाट्यानुसार पुढील कराचा उतरता क्रम असलेला योग्य गट ओळखायचं म्हणतं. म्हणजे एका ऑप्शन मध्ये 4 कर दिलेले असतात, म्हणजे कोणत्या कराचा वाटा किती आहे त्यानुसार योग्य उतरता क्रम निवडायला सांगितलेला असतंय. समजा पर्याय क्रमांक 1 आयकर, जीएसटी, महामंडळ कर, उत्पादन शुल्क. कोणत्या करातनं जास्त महसूल मिळतो? 2-3 कर जरी पाठ असतील तर क्रम लावता येतो बरं का आपल्याला सहज. आता 25 जर दिला असेल तर 25 ला क्रमांक 1चा कर कोणता? आयकर. क्रमांक 2 ला कुठला? जीएसटी, वाटा लक्षात ठेवा. क्रमांक 3 ला कुठला? महामंडळ कर. आणि क्रमांक 4 ला कुठला? उत्पादन शुल्क. मग असा पर्याय असणारा पर्याय शोधायचा. तो कुठे आहे? तो लक्षात ठेवायचा, राईट. आयकर, जीएसटी, महामंडळ कर आणि उत्पादन शुल्क. 2017च्या पूर्वी केंद्राला सर्वाधिक महसूल प्राप्त करून देणारा कर हा कोणता होता? महामंडळ कर आहे, राईट. त्याच्यानंतर परत नेक्स्ट 2018 पासून ते 2023 पर्यंत केंद्राला सर्वाधिक महसूल कुठून मिळालाय?
जीएसटी मधून. आता जीएसटी मध्ये बदल केलाय बघा. ते क्वेश्चन आहे, पुढे सांगतो जीएसटी मध्ये काय बदल केलाय. जीएसटी पहिल्यांदाच डिमेरिट टॅक्स लावलाय, तोही 40% काही वस्तूवरचा, बाकी 5% आणि 18% कॉमन आहे. बाकी 2 जीएसटी टॅक्स स्लॅब काय केलेत, रद्द केलेत. 56वी जीएसटी काउन्सिलची परिषद भरवली होती दिल्लीमध्ये, त्या परिषदेमध्ये घेतलेला निर्णय आहे तो. त्याच्यावर क्वेश्चन असेल, बघू ते नंतर. एवढं महत्वाचं लक्षात ठेवा, उत्पन्नाचे वाटे. सर्वाधिक खर्च कशावर होतो, हाऊ टू गोज रुपीज. यातला सर्वाधिक खर्च बघा, जर शासकीय योजना आणि राज्याचा वाटा सोडलो तर सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला, हा घटक सोडून सांगा. आपला सर्वाधिक खर्च कशावर होतो, व्याज देयता या घटकावर खर्च होतो. एकूण उत्पन्नापैकी किती पैसे, 20 पैसे व्याजावर खर्च होतो. आणि जर केंद्राच्या उत्पन्नापैकी राज्यांचा वाटा दिला असेल तर किती, 22 पैसे खर्च येतो वाटा दिला असेल तर. वित्त आयोग काम काय करतोय, फायनान्स कमिशन. वित्त आयोग केंद्राच्या उत्पन्नापैकी राज्यांचा वाटा किती असला पाहिजे हे ठरवायचं काम कुणाचं, वित्त आयोगाचं. तर वित्त आयोगाचा अहवाल 31 ऑक्टोबर पर्यंत सादर व्हायला पाहिजे होता. त्याला आता मुदतवाढ दिली होती बघा, नोव्हेंबर पर्यंत. आता वाटा तो अहवाल सादर झाला असेल. वित्त आयोगावर क्वेश्चन आहे, पुढे बघू ते नंतर. राईट, लक्षात ठेवा सर्वाधिक खर्च कशावर होतो आपला, व्याज देयता. बाय चान्स जर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा. आणखी बजेटवर बरेच क्वेश्चन तयार होतात. महाराष्ट्राचं बजेट आणि केंद्राचं बजेट कहाँ गया, एक मिनिट. एक मिनिट आलो. राईट, अर्थसंकल्पित तूट 4.4%चं उत्तर होतं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. वर्ल्ड आउटलुक रिपोर्ट 2025 IMF नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. मला वाटते राज्यसेवेला क्वेश्चन आता अलीकडे आला होता का, आला असेल राज्यसेवेला. वर्ल्ड आउटलुक रिपोर्ट कोणती संस्था जाहीर करते, असा एक क्वेश्चन PYQ आहे बरं का. 2022 आधीचा असेल बघा. काय विचारलं होतं, वर्ल्ड आउटलुक रिपोर्ट जाहीर करणारी संस्था कोणती आहे असं विचारल्यास IMF ही संस्था दरवर्षी हा अहवाल जाहीर करते. 25व्या अहवालानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो असं विचारल्यास लक्षात ठेवा, याच्या आधी आयोगाचे प्रश्न विचारला आपल्याला राज्यसेवेला, त्याचं उत्तर होतं 5वा क्रमांक. राईट, आणि आता जर तुम्हाला विचारलं सध्या तर आपला क्रमांक कितवा लागतो, 4था क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, चौथा क्रमांक. भारताचं सध्या GDP आहे $4.19 ट्रिलियन, $4.19 ट्रिलियन ची आपली अर्थव्यवस्था आहे. नीती आयोगाचं विजन 2022 तेव्हा असे टार्गेट सेट केलं होतं की भारताला $4 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायचं लक्ष होतं. आता या लक्षानुसार भारत जगातली क्रमांक 4ची चौथी अर्थव्यवस्था असेल. क्रमांक 1चा देश कोणता मग, क्रमांक 1ला USA अमेरिका. क्रमांक 2चा देश चायना चीन. क्रमांक 3चा देश जपान आहे का, हे जपानच आहे. जर्मनी होतं बघा अगोदर, त्याला मागे टाकून आता भारत क्रमांक 4ला भारताचा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, अमेरिका, चायना, जपान आणि इंडिया. 2025च्या वर्ल्ड आउटलुक रिपोर्ट नुसार भारताचा चौथा क्रमांक, अमेरिका पहिला, चीन दुसरा, जपान तिसरा आणि भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. यापूर्वी 2024ला USA अमेरिका क्रमांक 1ला होतं, चायना क्रमांक 2ला होतं, त्यानंतर जपान, जर्मनी आणि नंतर 5व्या क्रमांकाला काय होतं, भारताची अर्थव्यवस्था होती. लक्षात ठेवा, आपल्या अर्थव्यवस्थेचा सध्या वाढीचा दर किती आहे, तर मुडीज संस्थेचा रिपोर्ट आहे 2017चा. मागे सांगितलं क्वेश्चन मुडीजचा, हा क्वेश्चन आला होता बा. मुडीज नुसार वर्ष 2025 साठी भारताचा ग्रोथ रेट किती असेल रे, लक्षात ठेवा 6.8% हा भारताचा काय असेल, ग्रोथ रेट. आपलं आर्थिक पाहणी अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया, भारत सरकार वर्ष 2025-26 साठीचा अंदाज भारताचा वृद्धी दर, आर्थिक वाढीचा वृद्धी दर किती असेल हे लक्षात ठेवा. 6.3% ते 6.8% भारताचा ग्रोथ रेट असेल असं जाहीर केलंय. आणि आता स्टँडर्ड अँड प्युअर नावाच्या संस्थेचा रिपोर्ट आलाय. कोणती संस्था, S&P म्हणतात त्याला, क्रेडिट रेटिंग कंपनी आहे बरं का, या तालिकडची लेटेस्ट स्टँडर्ड अँड प्युअर नावाची क्रेडिट रेटिंग कंपनी आहे. त्यांचा रिपोर्ट आहे की भारताचा ग्रोथ रेट हा किती टक्के असेल,
7% भारताची अर्थव्यवस्था वाढेल कोणत्या वर्षाकरता? चालू वर्ष 25-26 या वर्षाकरता भारताचा ग्रोथ रेट हा 7.0 असेल. 7.0 लक्षात ठेवा. मग सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असा भारताचा उल्लेख केला जाईल. बाय चान्स जर क्वेश्चन आले तर क्वेश्चन पाहत चला. आपण या सिरीज मध्ये जेवढे आयोगाचे पीवायक्यू आहेत का त्याला धरूनच क्वेश्चन घेतोय. त्यामुळे ते टू द पॉइंट आहेत, महत्वाचे असतील, हे तुमच्या नोट्समध्ये कंपल्सरी आले पाहिजे. चलो राईट, झालं का? राहिलेले 2 क्वेश्चन होते. अभी लेक्चर स्टार्ट अपना. चला बघा, पहिला क्वेश्चन राईट. क्वेश्चन वाचा, उत्तर द्या. पुढीलपैकी योग्य, ते पैकी राहिला हो, पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी परिषदेची 56वी बैठक पार पडली आहे. 12 आणि 28% जीएसटी दर रद्द करण्यात आले आहेत. निवडक वस्तूवर 40% डीमेरिट, ते मिस्टी नाही हो, मेरिट आहे. डीमेरिट रेट पहिल्यांदाच लावण्यात आला आहे. डीमेरिट म्हणजे गुणात्मक वस्तू असतात किंवा अगुणात्मक वस्तू असतात. गुणात्मक वस्तू शिक्षण आरोग्य संदर्भातल्या असतात, त्या सोडून इतर ज्या वस्तू आहेत डीमेरिट गुड्स म्हणते बरं का, या वस्तूवरचा कर हा पहिल्यांदाच लावण्यात आला आहे. किती टक्के? 40% म्हणते, बरोबर आहे. आता लक्षात घ्या हे 3 गोष्टी. 3 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी काउन्सिलची किती परिषद? 56वी. 56वी परिषद. ह्याच्या आधी सप्टेंबर 2024 ला 55वी परिषद भरली होती, राईट. त्याच्यानंतर 12% आणि 28% जीएसटी दर काय करण्यात आलाय? रद्द करण्यात आला आहे. आणि पहिल्यांदा 40% निवडक वस्तूवर 40% जीएसटी आकारण्यात आला आहे. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. काय उत्तर? बोला. आपल्याला पैसे नाही तर उगा सांगायचं काय, ठोकायचं उगा, आलं काय अडचण ना. तसे करंटला अर्धे लोक तेच करतात. काय उत्तर याचं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 3ही विधान सत्य आहेत. आता लक्षात घ्या, भारतात जीएसटी ही क्रमांक 2 ची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. जीएसटी 1 जुलै 2017 ला सुरू केला कर आहे. 101वी काय आहे ती? घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. आणि 122व काय आहे? घटना दुरुस्ती विधेयक आहे. 122व घटना दुरुस्ती विधेयक. जीएसटी जेव्हा सुरू केला गेला तेव्हा जुने टॅक्स रेट, जुने कराचे दर, त्याला काही वस्तूवर जीएसटी नव्हता, मग ते 0% जीएसटी मध्ये होते. त्यानंतर 5% जीएसटी, त्यानंतर किती? 12% जीएसटी, 18% जीएसटी आणि किती? 28% जीएसटी. जीएसटीचे जुने दर आहेत बरं का. यातलं 0% जीएसटी ह्याच्यामध्ये काय काय येतंय तर त्यावेळेस याच्यामध्ये बघा, पेट्रोलियम पदार्थ होते, मादक पदार्थ होते. पेट्रोलियम पदार्थ, मादक पदार्थ, जीवनावश्यक वस्तू या सगळ्या कशामध्ये होत्या? 0% जीएसटी मध्ये होत्या. जीएसटी आकारत नव्हते त्याच्यावर. पेट्रोल, डिझेल, त्या संदर्भातल्या इतर वस्तू, त्यानंतर परत मादक पदार्थ आणि बाकी जीवनावश्यक वस्तू यावर जीएसटी 0% होता. बाकी आणखी मुद्रांक शुल्काचा का कर इकडे येत नव्हता. काही कर इकडे समाविष्ट नव्हते. त्यानंतर 5% जीएसटी. 5% जीएसटी किमान दर आहे. अति वापराच्या वस्तूवर 5% आकारायचे. इतर 2 स्टार 3 स्टार हॉटेल किंवा इतर वापराच्या कौटुंबिक वस्तू 12% जीएसटी होता. हा जीएसटीचा ऍव्हरेज म्हणजे सरासरी दर आहे 18% जीएसटी. त्यानंतर 28% जीएसटी हा लक्झरियस कॉमोडिटी, महागड्या चेनीच्या वस्तू, गाड्या वगैरे आहेत त्यावरचा जीएसटी किती होता? 28. मग आताच्या 56व्या परिषदेमध्ये सध्या आता काय केलं? जीएसटीच्या दरामध्ये बदल केले. 2 दर यातले रद्द केलेत. कोणते कोणते? हा 12% जीएसटी रद्द झालाय आणि 28% जीएसटी रद्द झाला आहे. मग आता जीएसटीचे दर किती आहेत? सध्याचे नवीन दर आहेत, नवीन जीएसटीचे दर 5% जीएसटी आहे. 5 आहे का? आहे. 18% जीएसटी का आहे आणि 40% जीएसटी का आहे. 5, 18 आणि 40. आता 40% जीएसटी कशावर आकारला जातो? हा जीएसटी दर पहिल्यांदा सुरू केला आहे. पहिल्यांदा सुरू केला आहे. कशावरच आहे? विशिष्ट प्रकारच्या निवडक वस्तूवर हा कर आकारला जातो. अति महागड्या ज्या कार असतात, अति महागड्या कार, चेनीच्या वस्तू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ यावर 40% पर्यंत काय आकारला जाऊ शकतो? जीएसटी आकारला जाऊ शकतो.
त्या वस्तूंना कोणत्या वस्तू म्हणतात? डिमेरिट गुड्स असं म्हणतात. हा रेट पहिल्यांदा सुरू केला गेलाय, लक्षात ठेवा. राईट. आणखी एक महत्वाचा भाग बघा यामधला जो आपल्याला परीक्षेला येऊ शकतो ते म्हणजे जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिल, त्यालाच जीएसटी परिषद असे म्हणतात. जीएसटी परिषद, ही जीएसटी परिषद घटनात्मक संविधानात्मक आहे बरं का. 279 भारतीय राज्यघटनेमधलं कलम आर्टिकल 279A मध्ये याची तरतूद दिलेली आहे. 279A लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. जीएसटी काउन्सिलची स्थापना केव्हाची आहे? जीएसटी काउन्सिल 12 सप्टेंबर 2016 जीएसटी काउन्सिल स्थापन झाला आहे. 12 सप्टेंबर 2016. जीएसटी काउन्सिलचे सदस्य कोण असतात? तुम्ही हे लिहून घेताना ना फक्त पॉईंट टाकायचा जीएसटी संदर्भातला. 56वी परिषद एवढाच पॉईंट टाकायचा आणि खाली मी जेवढे एक्सप्लेन करतोय ती पॉईंट मध्ये ऍडिशन करून घ्यायची आणि थोडीशी 2 ओळीची जागा सोडायची. वाचताना एक्स्ट्रा काय आलं मध्ये ऍड करत चला फक्त. राईट. चला बघा, 12 सप्टेंबर 2016 स्थापना आहे. याचे सदस्य अध्यक्ष कोण असतात? अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री त्याचे अध्यक्ष असतात. केंद्रीय वित्त मंत्री त्याचे अध्यक्ष असतात. आता जीएसटी काउन्सिलची 56वी परिषद पार पडली. तारीख होती 3 सप्टेंबर 2025. 3 सप्टेंबर 2025 ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली परिषद आहे. त्याचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या होत्या. सदस्य बघा, या सदस्य कोण कोण असतात? तर जीएसटी काउन्सिल मध्ये घटक राज्यांचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलचे सदस्य असतात. कधी कधी करंटचा क्वेश्चन कंटेनला धरून विचारलेला असतंय. करंट मध्ये असे काही काही घटक आहेत, आर्थिक घडामोडी, राजकीय घडामोडी, तर करंट प्लस कंटेंट दोन्ही जोडलेलं असतं कधी कधी. जसं आता उपराष्ट्रपती पद चर्चेमध्ये होतं, पण त्यांनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचा प्रश्न विचारला नाही आपल्याला. काय विचारलं? उपराष्ट्रपती पदाची तरतूद आणि कालखंड काय असतो, म्हणजे त्यांच्या पदाचा कालावधी काय असतो आणि निवड किंवा राजीनामा कोणाकडे देऊ शकतात. 2 वाक्य दिले होते. कधी कधी करंटला धरून काय विचारतायत? कंटेंट दिलेला असतो, म्हणजे कंटेंट लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. चला बघा, सदस्य कोण असतात? घटक राज्याचे अर्थमंत्री सदस्य आहेत. बरोबर. नेक्स्ट, सीबीडीटी आणि CBIC हे दोन्ही अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कराचे विभाग आहेत. ह्याचे प्रमुख जे असतात ते या काउन्सिलचे सदस्य असतात, प्रमुख. आणखी लक्षात ठेवा, जर जीएसटी परिषदेमध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर 75% बहुमताची गरज लागते बरं का. जीएसटी काउन्सिलमध्ये किती टक्के? 75% बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे किती? 2 असतील का? 75% बहुमताची आवश्यकता असते. केंद्राच्या मताचं मूल्य राज्याच्या मताच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवा, ते मानकानुसार जास्त असेल. बाकी एवढं 75% मतदान मिळालं जीएसटी काउन्सिलमध्ये तर संबंधित निर्णय घेतला जातो. त्यासाठी विशेष घटना दुरुस्ती करायची गरज पडत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी बघा, सीमा शुल्क विभागाचे प्रमुख, सीमा शुल्क, कस्टम ड्युटी, उत्पादन शुल्क या दोन्ही विभागाचे प्रमुख जे आहेत हे सुद्धा जीएसटी काउन्सिलचे काय असतील? सदस्य असतात. बाकी जीएसटी लागू केली जावी याविषयी भारतात पहिल्यांदा शिफारस करणारी समिती कोणती होती रे? विजय केळकर समिती आहे. विजय केळकर ही समिती 2004 ची बरं का. 4 म्हणजे समिती 2 ची, अहवाल 4चा. या समितीचं मत होतं की जीएसटी 8%, 12% आणि 20% जीएसटी आकारला जावा. ही शिफारस कोणाची? विजय केळकरांची. विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे कोण होते? अध्यक्ष. मग आपल्याला कंबाईनला क्वेश्चन विचारलाय की जीएसटी आकाराची शिफारस कोणत्या वित्त आयोगाने केली होती? उत्तर होतं 13वा वित्त आयोग. कंबाईन 2017चा प्रश्न आहे तो, लक्षात ठेवा. 13वा वित्त आयोगाची शिफारस केली गेली होती. एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. राईट. चलो, बाकी जीएसटी मी तासभर जरी घेतलं संपायचं नाही, ते खूप डिटेल जीएसटी मध्ये. एवढं महत्वाचं लक्षात ठेवा. ज्या वस्तू 28% होत्या त्याच्यामध्ये पण 3.5 CCच्या खालच्या कार आहेत का लहान कार, त्या कार 28% कुठे आल्या? 18%. ज्या 1200 CCच्या पुढच्या कार आहेत त्या कारला मात्र जीएसटी जो आहे तो जास्त घेतला जातो. एवढा मोठा फरक पडला नाही. बाकी इतर ज्या वस्तू 12% होत्या, 12% जीवनावश्यक वस्तू, पॅकेज फूड, इतर काही घटकाचा जीएसटी रद्द करून तो कुठे आणलाय? 0%. काही वस्तू कुठे आल्यात? 5% कन्वर्ट केल्या आहेत. पहिल्यांदाच 40% जीएसटी हा कर सुरू केला आहे. अति महागड्या वस्तूवर हा कर आकारला जातो. चलो ठीक आहे. नेक्स्ट, हा आपल्या टेस्ट सिरीजला टाकलेला क्वेश्चन आहे मागच्या वेळेचा. 2दा चुकून पडला होता तो, महत्वाचा असेल कारण सहकार
या घटकावर आयोगाचे क्वेश्चन आता अलीकडे येऊ लागलेत. कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2025 ला सहकार कायदा 1962 वर प्रश्न पडला होता, बरोबर. आता या सर्व प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्वाचा असेल, लक्षात ठेवा, राईट. तर नवीन राष्ट्रीय सहकार धोरण 24 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आले. कधी कधी आयोग तारखेमध्ये कार्यक्रम करते बरं का, आपला तारखा माहित असल्या पाहिजे. पहिले राष्ट्रीय सहकार धोरण 2002 मध्ये जाहीर करण्यात आले आहे. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. काय सत्य आहे? भारताचं स्वातंत्र्यानंतरचं हे किती धोरण असेल? हे धोरण, याचा आराखडा पियुष गोयल यांनी याचा आराखडा तयार केला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 48 सदस्य असणारी समिती आहे. त्या समितीचे प्रमुख होते कोण? पियुष गोयल. ती तारीख जी दिली का 24 जुलै, 24 जुलै 2025 ही तारीख करेक्ट आहे. या दिवशी भारताचं दुसरं राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केलं गेलंय. राष्ट्रीय सहकार धोरण दुसरं हे जाहीर केलेलं आहे, लक्षाट ठेवा, राईट. त्यानंतर आणखी महत्वाचं बघा, भारताचं पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण कधीच आहे? तर हे जे वाक्य आहे का 2002, हे पण सत्य आहे. टेस्ट सिरीजला 4 दिलं होतं कन्फ्युज करण्यासाठी, ते चुकीचं होतं. 4 नाहीये, किती आहे? 2002. भारताचं पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण कधीच आहे? 2002 ला जाहीर झालं होतं. हे वाक्य महत्वाचं असेल, लिहून ठेवा. राष्ट्रीय सहकार धोरण 2002. आणखी महत्वाची काय माहिती आहे बघा, याचं विजन काय होतं ते विजन लिहून ठेवा. विजन सहकार से समृद्धी, या विजन खाली हे धोरण जाहीर केलं होतं. सहकार से समृद्धी, सहकार से समृद्धी. करंजी सेपरेट वही करा, त्यामध्ये लिहा. फक्त ही आगामी 21 तारखेची परीक्षा नाही, तर आपली लगेच जून 2026 मध्ये अजून एक कंबाईन होणार आहे बरं का. पुढे एक 5-6 महिने ड्युरेशन आहे फक्त. त्या 6 महिने ड्युरेशनसाठी आत्ता जे करंट चालू आहे ते खूप गरजेचं आहे. आणि हे जरी इथलं आपलं कंबाईन संपलं, हे लेक्चर जरी बंद झालं, तर मी ऑनलाईनचं हे करंटचं लेक्चर बंद करणार नाही, ते कंटिन्यू असणार आहे. तुम्हाला करंटचा डेटा राजमुद्रामध्ये सातत्यानं प्रोव्हाइड केला जाईल, त्याची तुम्हाला शक्यतो अडचण येणार नाही. बघा चला, सहकार से समृद्धी हे त्याचं काय असेल? विजन. आणखी घ्या, 2047 विकसित भारत या ध्येयाशी संलग्न आहे. 2047 विकसित भारत ध्येयाशी संलग्न आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचं लक्ष लिहून ठेवा. लक्ष काय आहे? तर वर्ष 2034 पर्यंत सहकार क्षेत्राचा वाटा 3 पटीने वाढणे, 3 पट वाढ करणे. सहकार क्षेत्राचा वाटा कधीपर्यंत? 2034 पर्यंत. जीडीपीच्या प्रमाणात बरं का, जीडीपीच्या प्रमाणात. किती टक्के? जीडीपीच्या प्रमाणात 3% वाढ करायचं लक्ष आहे. 3% वाढ करणे हे लक्ष असेल महत्वाचं. तर 50 कोटी लोकांना सक्रिय सहकार क्षेत्रात आणणे. 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्रामध्ये आणण्याचं लक्ष आहे. 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्रामध्ये आणणे. आणि 2026 पर्यंत तारीख लिहून ठेवा, लक्ष फेब्रुवारी 2026 पर्यंत 2 लाख प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करणे. 2 लाख प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करणे. प्राथमिक सहकारी संस्था, प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँका म्हणतो आपण त्याला, राईट. हा सहकारामधला शेवटचा स्तर आहे बरं का सहकारातला. कधीपर्यंत? फेब्रुवारी 2026 पर्यंतचं लक्ष आहे. किती स्थापन करणे? 2 लाख सहकारी संस्था स्थापन करणे. आणखी एक महत्वाचं, भारतात सर्वाधिक सहकारी संस्था किंवा बँका असणारं राज्य कोणतं, असा प्रश्न विचारला. महाराष्ट्र बरं का. तुला बँकांच्या सर्वाधिक शाखा दिल्या असतील किंवा सहकारी बँके शाखा दिल्या असतील, सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये असणार. आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत किती? 2 लाख काय स्थापन करणे? प्राथमिक सहकारी पतसंस्था किंवा संस्था. सहकारामधला पहिला स्तर राज्य सहकारी बँक असते. राज्य सहकारी मध्यवर्ती बँक हा सहकारामधला सर्वोच्च स्तर आहे, राज्याची शिखर बँक. सहकारातला दुसरा स्तर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, डीसीसीबी. लातूरच्या डीसीसीबी मध्ये जागा निघाल्या आहेत.
हो, बघा कोणाला भरायचं असेल तर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जागा निघाल्यात 279 समथिंग काही जागांची जाहिरात आहे. मोठी लॉट आहे ती, तिथं फॉर्म भरून ठेवा. राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण किंवा शहरी सहकारी बँका किंवा पतसंस्था या तिसऱ्या स्तरामध्ये प्राथमिक सहकारी बँकांचा समावेश होतो. प्रायमरी कोऑपरेटिव्ह सेंट्रल बँका या समाविष्ट होतात शेवटच्या स्तरामध्ये. सहकारातला शेवटचा स्तर आहे. या सहकार क्षेत्राच्या विकासाकरिता हे महत्वाचं धोरण असेल. भारतातलं स्वतंत्र उत्तर किती धोरण आहे? दुसरं. पहिलं धोरण कधीचं होतं? सन 2002चं पहिलं धोरण आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर. चलो, हा प्रश्न पॉईंट मला विचारला जाऊ शकतो. 2-3 घंटे लक्षात ठेवायचे. हे धोरण तयार कोणी केलंय? पियुष गोयल आणि 48 सदस्य समिती आहे. दुसरी गोष्ट, हे धोरण जाहीर केव्हा झालंय? 24 जुलै 2025 ला. त्यानंतर विजन काय आहे याचं? सहकार से समृद्धी तक हे त्याचं विजन आहे. 2047 विकास अजेंडा भारत 2047 हे 2047 विकासाची घोषणा पहिल्यांदा बजेट 2024 मध्ये केली होती बरं का, लक्षात ठेवा. अर्थसंकल्प 2024 मध्ये पहिल्यांदा काय सांगितलं गेलं? विकसित भारत टार्गेट 2047 पर्यंत भारताला विकसित करायचं धोरण 2024चं बजेट 25 ला पुनरावृत्ती आहे त्याची. त्यानंतर 50 कोटी लोकांना काय करणे? सहकार क्षेत्रामध्ये आणणे, त्याचं लक्ष असेल. भारतातला सहकार कायदा कधीचा आहे? तर स्वातंत्र्याच्या अगोदरचा पहिला सहकार कायदा 1903चा आहे सहकार कायदा. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य सहकारी बँक स्थापन झाले. राज्य सहकारी मध्यवर्ती बँक स्थापना वर्ष 1904. हा पण PYQ आहे. आणि स्वातंत्र्यानंतर 1962 नवीन सहकार कायदा स्थापन केलेला आहे. नवीन सहकार कायदा. आता बँकांसाठी हाच सहकार कायदा लागू आहे. बरोबर. बँकांच्या काही कायद्यामध्ये आता अलीकडे सुधारणा केल्यात. RBIच्या 34 कायद्यासह काही कायद्यामध्ये सुधारणा केल्यात. तो क्वेश्चन असेल पुढे, बघू तिकडं. झालं एवढं? चलो ठीक. राईट. नवीन बँकिंग अधिनियम 15 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला आहे. म्हणजे नवीन सुधारणा अधिनियम बरं का. बँकिंग संदर्भातल्या कायद्यामध्ये केलेली सुधारणा. महत्वपूर्ण हितसंबंधाची मर्यादा बँकिंग संदर्भातली 5 लाखावरून किती करणे? 2 कोटी रुपये करण्यात आली आहे. सहकारी बँकांच्या संचालकांची कमाल मर्यादा 10 वर्ष करण्यात आली आहे. वरीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. येस. आता याची उत्तर त्याला येतील ज्यानं वाचन केलंय. आता तुम्ही असं म्हणा सर आम्ही नवीन आहो, आम्ही आत्ता स्पर्धा परीक्षा जन्माला आलो. हो, नवीन जुनं काही नाही इकडे. हो, तिथं जेव्हा आलं तेव्हा वाचायला सुरुवात केली पाहिजे. वाचून काढा, महत्वाचं असेल. बँकिंग सुधारणा अधिनियम 15 एप्रिल 2025 तारीख बरोबर आहे का. पहिलं विधान सत्य आहे, हे विधान सत्य असेल. दुसरं विधान पण सत्य आहे. 5 लाखावर्षी महत्वपूर्ण हितसंबंधातली व्यवहाराची मर्यादा आधी किती होती? 5 लाख. ती वाढून किती केले? 2 कोटी रुपयापर्यंत ती मर्यादा केली गेली. नेक्स्ट, सहकारी बँकेत संचालक जे असतात त्या संचालकाचा अगोदरचा कमाल त्यांचा कालखंड 8 वर्ष होता. पूर्वीच्या कायद्यानुसार तो किती केला? आता 10 वर्षापर्यंत करण्यात आला आहे. म्हणजे तिन्ही विधान काय येतं? सत्य आहेत. चुकीचं निवडायचं होतं. चुकीचं आहे का काही? नाहीये. मग उत्तर काय त्याचं? यापैकी नाही. यापैकी नाही. बघा, याची अंमलबजावणी तारीख लिहून ठेवा. ते कधीच आहे? 15 एप्रिल 2025 आहे. त्यानंतर नेक्स्ट, सहकार्यात भारतातल्या बँकांसंदर्भातल्या 5 कायद्यात सुधारणा केल्यात. त्यांना अंमलबजावणी आहे 1 ऑगस्टची. 1 ऑगस्ट 2025 ला या कायद्यांची काय केली गेली? अंमलबजावणी केलेली आहे. महत्वपूर्ण हितसंबंधाची सबस्टेन्शियल इंटरेस्ट मर्यादा 2 लाखावर किती केले? 2 कोटी केले. 5 लाखावरून 2 कोटी केलेले. आणि सहकारी बँक संचालकाची कमाल मर्यादा 8 वर्षाहून किती? 10 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. 2-3 पॉईंट यातले महत्वाचे आहेत. चला, यात कोणते कोणते कायदे समाविष्ट लिहून ठेवा. एकूण 5 कायद्यामध्ये 19 दुरुस्त्या करण्यात आल्यात. 5 बँकिंग कायद्यात 19 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. म्हणजे 5 बँकिंग कायदे कुठले ते लिहा. एक RBIचा कायदा आहे, RBI ऍक्ट. कधी सर RBI कायदा? RBI कायदा कधीचा आहे? 6 मार्च 1934चा RBIचा कायदा आहे. ह्याच्यात दुरुस्त्या केलेल्या आहेत सध्या. दुसरा कायदा आहे बँकिंग अधिनियम 1949. हा महत्वाचा आहे बरं का. बँकिंग नियमक किंवा अधिनियम कधीचा? सन 1949.
बरं, या कायद्यानुसार आरबीआयला विशेष इतर बँकांवर नियंत्रण ठेवायचा अधिकार मिळालाय. थोडी माहिती सांगतो या संदर्भातली. आणखी एक लिहा, एसबीआय कायदा 1955, आरबीआयचा कायदा, बँकिंग अधिनियम, त्याच्यानंतर एसबीआय ऍक्ट 1955, 55च्या कायद्यानुसार एसबीआय स्थापन झाली होती. त्यानंतर परत नेक्स्ट बँकिंग कंपनी कायदा 1970, बँकिंग कंपनी कायदा 1970, यामध्ये पण दुरुस्ती आहे. बँकिंग कंपनी कायदा 1970, अधिग्रहण करणे किंवा उपक्रमांसंदर्भात हस्तांतरण करणे. आणि शेवटचं बँकिंग कंपनी अधिनियम 1980, बँकिंग कंपनी कायदा सन 1980, बँकिंग कंपनी कायदा 1970 आणि बँकिंग कंपनी कायदा 1980, या 5 महत्वाच्या कायद्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. किती दुरुस्त्या एकूण? त्याची अंमलबजावणी कधीची आहे? 1 ऑगस्ट 2025, बरोबर आहे. आता आरबीआयची स्थापनाच आरबीआयच्या कायद्यानुसार झाली आहे, बरोबर. 33ला आरबीआयचं विधेयक मांडलं होतं, 34ला आरबीआयचा कायदा केला आणि मग 1 एप्रिल 1935ला आरबीआयची स्थापना आहे. हा बँकिंग नियमन कायदा हा खूप महत्वाचा असेल, कारण या कायद्यानुसार आरबीआय बँकांचं सुपरविजन करते. त्याला पर्यवेक्षणात्मक कार्य म्हणतात. म्हणजे बँकांना परवाना देणे, बँका बंद करणे किंवा स्थापन करणे, शाखेला परवाना देणे, बँकांचं राष्ट्रीयकरण करणे, विलिनीकरण करणे, बँकेवर कार्यवाही करणे, बँकिंग संदर्भातला प्रत्येक अधिकार आरबीला प्राप्त होतो. कोणत्या कायद्यानुसार? बँकिंग नियमन कायदा 1949. हा कायदा आरबीआयचा बँकांवरच्या नियंत्रणासंदर्भातला महत्वाचा कायदा असेल. त्यानंतर एसबीआय ऍक्ट, अगोदर इम्पिरियल बँक होती बघा 1921 ची, त्याच्या आधी प्रेसिडेन्सी बँका होत्या. 1921 ची इम्पिरियल बँक, 1900 इम्पिरियल बँक, या बँकेचं रूपांतर पुढं 1955चा एसबीआयचा कायदा केला गेला. इम्पिरियल बँकेचं रूपांतर कुठं झालं? एसबीआय. एसबीआयचं राष्ट्रीयकरण झालं म्हणतो आपण. एसबीआयच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा 1955, लक्षात ठेवा. या सुधारणा आहेत. त्यानंतर बँकिंग नियमन कंपनी कायदा 1969ला भारतातल्या 14 व्यापारी बँकांचं काय झालं होतं? राष्ट्रीयकरण. बँकांचं अधिग्रहण करणे किंवा बँकांचं हस्तांतरण करणे या संदर्भातला कायदा म्हणजे 1970चा कायदा म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आणि दुसरा 1980चा 6 व्यापारी बँकांचं काय झालं होतं? राष्ट्रीयकरण झालं होतं 15 एप्रिल 1980ला. लक्षात ठेवा. 19 जुलै 1969 भारतातल्या 14 कमर्शियल बँका ज्यांचं भांडवल 50 कोटीपेक्षा काय होतं? जास्त होतं. त्याच्यानंतर 15 एप्रिल 1980ला किती बँका? 6 बँका ज्यांचं भांडवल 200 कोटीपेक्षा जास्त होतं. या दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांसंदर्भातला कायदा 1970चा बँकिंग कंपनी कायदा आणि 1980चा बँकिंग कंपनी कायदा. बाकीच्या भारतातल्या बँकांसाठी कंपनी कायदा 1956 हा लागू आहे, बरोबर. बँकिंग संदर्भातला अधिनियम सुधारणा 2025 मध्ये एकूण कायदे किती येतात? 5 येतात. कोणते कोणते? आरबीआयचा कायदा, बँकिंग नियमन कायदा, त्याला बँकिंग नियंत्रण कायदा असे म्हणतात 1949, एसबीआयचा कायदा 1970चा बँकिंग कंपनी कायदा आणि 80चा बँकिंग कंपनी कायदा. राष्ट्रीयकृत बँका आणि सार्वजनिक बँकेमध्ये फरक या कायद्यानुसार केला जातो. सार्वजनिक बँकेसाठी हा कायदा लागू आहे 56चा कंपनी कायदा, आणि राष्ट्रीय बँकांना हे 2 कायदे लागू आहेत, बरोबर. चलो, हा लक्षात ठेवा. यातलं एकही विधान चुकीचं नव्हतं, 3ही विधान सत्य आहेत. असाही आयोगाचा क्वेश्चन असतो. नवीन विद्यार्थी काय विचार करतोय? चुकीचं ओळखा म्हणजे आयोगाने ओळखाय सांगितलं म्हणजे काहीतरी चुकीचं असणारच. विनाकारण एक्स्ट्रा काहीतरी लढवतोय आणि काहीतरी करू येतं. चुकीचं निवडा सांगितलं, कधी कधी वरीलपैकी एकही चुकीचं नसते बऱ्याच वेळेला, ते लक्षात ठेवा. चला, आता मी आज सांगितले म्हणजे असे लक्षात ठेवू नका. मास्टरनं सांगितले म्हणजे तिथे गेलं तेच करायला परत. ते विधान बरोबर कन्फर्म माहित असतील तरच ते क्वेश्चन अटेम्प्ट करत चला. बघा, 16व्या वित्त आयोगाबाबत सत्य विधान निवडा. 16वा वित्त आयोग, या आयोगाचा कालावधी 1 जानेवारी 2026 31 डिसेंबर 2031 पर्यंत असेल. 31 डिसेंबर 2024 रोजी 31 डिसेंबर 2024 रोजी 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. 16व्या वित्त आयोगाची स्थापना. आयोगाचा कालावधी काय म्हणते? 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2031 हा असेल. ऋत्विक, रुची नाही बरं, ऋत्विक आहे. ऋत्विक पांडे हे आयोगाचे सचिव आहेत. चला सांगा विधान काय सत्य? यातले काय निवडायचे होते? सत्य विधान निवडायचे होते.
सत्य विधाने निवडायचे होते. बोला रे, बोला. दुपारच्या बॅचच्या लोकांना आलं पाहिजे कंपल्सरी. हा, 3 म्हणजे ब आणि क. अच्छा, अ ब क तिन्ही बरोबर आहेत. ऑनलाईन वाले कसं आहे, मी लई छोटासा फरक करतो बरं, लक्षात घ्या. मायक्रो चेंज केलेला असतंय. क्लिक झाला तो तर येते 100% हो. माझ्या आयोगावर नितांत श्रद्धा आहे हो. आयोगाच्या क्वेश्चनला सुद्धा आपण जात नाही अजिबात. सांगा उत्तर. पार्थ, बोलो क्या है? 3. 3 म्हणजे हा पर्याय ना. राईट. महिला मंडळ बोला रे. मॅडम बोला, किती आन्सर? हो का. चला, कार्यक्रम तुमचा इथं झाला हो. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर नसतंय. वित्त आयोग लागू होतंय 1 एप्रिलला. हो, आणि संपत 31 मार्चला. बरोबर आहे. हा, असं डोक्याला हात लावा लागतंय माय. लय अवघड हो. चला बघा, एक कधी रे, 1 एप्रिल, बाकी वर्ष सेम होतं. तुमचं लक्ष इकडे गेलं. 26 ते 31 कडे, बरोबर आहे. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2000 किती, 31 हा 16व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे, लक्षात ठेवा. राईट. बाकी 31 डिसेंबर हे पण विधान कसं आहे रे, 24 डिसेंबर, इथे करेक्शन आहे हो. ऑप्शन चुकलेत आपले, काय अडचण आहे हो. इथं 2024 नाही रे मित्रांनो, 2023 ची स्थापना आहे. 31 डिसेंबर 2023 आपले पर्याय चुकलेत. 23 डिसेंबर 2023, 31 डिसेंबर 2023 ची स्थापना आहे, 24 नाही. 24 पण चुकीचा असेल. 16व्या स्थापना, त्यानंतर ऋत्विक पांडे हे विधान मात्र सत्य आहे. फक्त काय असायला पाहिजे, क जे आहे एवढं एकच विधान सत्य असेल, केवळ क, फक्त क. बघा काय काय बरोबर आहे. ह्या वित्त आयोगाची स्थापना कधीची स्थापना, 31 डिसेंबर 2000 कधीची, 23 ची स्थापना आहे 31 डिसेंबर 2023. या वित्त आयोगाला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत काय सादर करायचा होता, अहवाल सादर करायचा होता. आता अलीकडे या वित्त आयोगाच्या अहवालाची तारीख वाढून दिली आहे. मला वाटतं 14 ऑक्टोबर 2025 ला तारीख वाढून आयोगाची नवीन तारीख आहे अहवालाची, किती, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अहवाल सादर करीत तारीख वाढून दिली होती. लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते, आर्टिकल 280 यानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. लक्षात ठेवा, वित्त आयोगाची स्थापना 280 नुसार. आता सध्याच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पानगडिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, जोडायला हात प्रश्न पडलाय बघा, मेन्सला विचारलाय, रड्डी सभामुखीला पडला होता. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते रे, एन के सिंग. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, वाय व्ही रेड्डी. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, विजय केळकर. 13 वित्त. 12 वित्त आयोग, 12वा वित्त आयोग सी रंगराजन. 11 वित्त आयोग खुसरो होते बघा. 10वा वित्त आयोग के सी पंत होते. भारताचा पहिला वित्त आयोग स्थापन झालाय सन 1951. याचे अध्यक्ष होते कोण, के सी नियोगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केला वित्त आयोग आहे, लक्षात ठेवा. पहिला वित्त आयोग 1951. के सी नियोगी त्याचे काय होते, अध्यक्ष होते, के सी नियोगी. त्याचा कालखंड होता 1952 ते 1957. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 16व्या वित्त आयोगाचा PDF चार्ट टेलिग्रामला अवेलेबल आहे. अजून खोलात गेलो तर आणखी आपल्याला प्रॉब्लेम येईल, प्रश्न कव्हर व्हायचे नाही आपले. आणखी महत्व लक्षात ठेवा, त्या 15व्या वित्त आयोगाचा वाटा होता 41%. इथं वाटा होता बघा किती रे, 14 वित्त आयोग 42%. मग अगोदर सुरुवातीला 15 वित्त आयोगाचा वाटा पण 42%च होता, पण नंतर जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या निर्मितीनंतर वाटा काय केलाय, कमी केलेला आहे, लक्षात ठेवा. राईट. आता या वित्त आयोगाचा वाटा आणखी यायचा आहे. केंद्राच्या उत्पन्नापैकी राज्याचा वाटा काय असेल ठरवायचं काम कुणाचं, वित्त आयोगाचं आहे. त्यानंतर वाय व्ही रेड्डी. इथं बघा 13 वित्त, इथं 39.5 असेल बघा, 39.5. राईट. हे महत्वाचं असेल, लक्षात ठेवा. हा वित्त आयोग तरतूद. आता अलीकडे राज्याचा, महाराष्ट्राचा कलम 243 अंतर्गत 73 घटना दुरुस्ती. कलम काय, 243 आय नावाचं कलम आहे, 73 घटना दुरुस्ती, बरोबर आहे. यानुसार राज्य वित्त आयोग स्थापन झालाय.
राज्याचा तो कितवा आहे? 6वा वित्त आयोग स्थापन केलेला आहे राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर नितीन करीर हे 6व्या वित्त आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा डॉक्टर नितीन करीर 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत राज्याच्या. 93 ला पहिला राज्याचा वित्त आयोग स्थापन केला होता महाराष्ट्राचा 1993. आणि आता हा 6वा वित्त आयोग स्थापन केलेला आहे. केंद्रामध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? रंजना देसाई हे 8व्या वित्त आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष. 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर हे होते. हे माथुर. 7वं वेतन आयोग एवढं लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. अजय नारायण झा याचे पूर्णवेळ सदस्य बरं का, अजय नारायण झा. आणि टी रविशंकर याच्यामध्ये अर्धवेळ सदस्य म्हणून त्यांचे आता रिसेंटली निवड झाले. एकूण सदस्य किती असतात? 5. स्थापना कोण करत आहे? राष्ट्रपती करतात. हा वित्त आयोग लक्षात ठेवा, महत्वाचा असेल. राईट. एक क्वेश्चन बघून थांबव. चलो बोला. अंक्टड म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट संदर्भातले कॉन्फरन्स भरते. अंक्टड म्हणतो आपण त्याला. अंक्टड रिपोर्ट 2025 नुसार, 25 नसेल तरी 25 आहे हो, टाकायचं राहिला असेल. 2025च्या अहवालानुसार जगात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक कोणत्या देशामध्ये होते जगात? अमेरिका, भारत. याचं उत्तर अमेरिका आहे. अंक्टड रिपोर्ट आपल्या बॅच मी सांगितले, पण तुला उत्तर त्याचं कदाचित आला असेल. आणखी याच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या आधीचा रिपोर्ट जरी विचारला तर उत्तर सेम आहे, अमेरिका. आणि भारताचा क्रमांक किती लागतो लक्षात ठेवा. भारत किती लागतो? भारत 8वा क्रमांक होतो, 8वा. इनफ्लो नुसार बघा, इनफ्लो आणि आउटफ्लो दिलं तर आउटफ्लो मध्ये भारताचा आउटफ्लो 18वा क्रमांक लागतो आपला, 18वा. जगात बघा सर्वाधिक गुंतवणूक ज्या देशामध्ये होते, तर भारतातली गुंतवणूक 1.3% एफडीआय गुंतवणूक आपली कमी झाली बरं का. एफडीआय गुंतवणूक भारताची 1.3% काय झाले? कमी झाली आहे. 1.3 आहे, 9. 2024-25 भारतातील एफडीआय गुंतवणूक 1.9% कमी झाली आहे. 1.9% कमी झाली आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. सध्या आता अंक्टड रिपोर्ट इनफ्लो म्हणजे ज्या देशामध्ये गुंतवणूक होते असे राष्ट्र. इनफ्लोनुसार सध्या अमेरिका क्रमांक 1 ला आहे. क्रमांक 2चं राष्ट्र आहे सिंगापूर क्रमांक 2 ला. आणि हाँगकाँग क्रमांक 3 ला. हे इनफ्लो नुसार अंक्टड रिपोर्ट 2025. आणि आउटफ्लो लिहून ठेवा पुढं. आउटफ्लो म्हणजे बाह्य देशामध्ये होणारी गुंतवणूक. म्हणजे उदाहरणार्थ भारतातून भारताबाहेर होणारी गुंतवणूक असेल त्याला काय म्हणायचं? आउटफ्लो. आणि बाहेरून भारतामध्ये गुंतवणूक झाली त्याला काय म्हणायचं? इनफ्लो. इनफ्लो नुसार युएसए, सिंगापूर आणि हाँगकाँग हे 3 देश. आता बघा इथं आउटफ्लो नुसार अमेरिका, युएसए क्रमांक 1 लाच आहे दोन्हीमध्ये पण. जपान क्रमांक 2 ला आणि चीन क्रमांक 3 ला आहे. चीन. भारताची क्रमवारी इकडं 8 आणि इकडं 18. चलो ठीक आहे, लक्षात ठेवा. अंक्टड रिपोर्ट युनायटेड नेशन्स संदर्भातला अहवाल आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संदर्भातला दरवर्षी हा अहवाल सादर केला जातो. आणि आता सध्या भारतातली एफडीआय गुंतवणूक काल पण सांगितलं होतं. भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता आहे? सिंगापूर. भारतातल्या सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होते आणि भारतातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होते. राईट. एवढं लक्षात ठेवा. याचा पुढचा भाग उद्याला. आणखी 1 ते 2 दिवस आपण आर्थिक घडामोडी बघू, नंतर ते स्टॉप करू. नेक्स्ट राजकीय घडामोडीकडे जाऊ आपण. ठीक आहे. थँक्यू.